जुनी इसबची गोष्ट सांगतात की एक मूर्तिकार असतो, त्यांनी देवाची छान मूर्ती बनवलेली असते आणि ती मूर्ती त्याच्या गाढवावर ठेवून तो बाजारात जातो ती विकायला. तर अर्थात कुठल्याही माणसाला ज्याला माल विकायचा आहे त्याला तो माल चांगल्या प्रकारे दाखवावा लागतो लोकांना. त्याच्यामुळे ती अशी छान त्यांनी सजवून गाढवावर ठेवलेली असते मूर्ती, गाढवाच्या गळ्यात माळ घातलेली असते आणि रस्त्याने ते गाढव हळूहळू चाललेलं असतं. तर सगळे लोक आपली ती मूर्ती बघून नमस्कार 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 करत असतात. तर जितके जास्त लोक नमस्कार करायला लागतात तितकं गाढव अजून मान वर करून चालायला लागतं. त्याला वाटतं आपल्याला नमस्कार करतायत सगळे. त्या हळूहळू बाजारात पोहोचतात, ती मूर्ती विकली जाते, परत यायची वेळ येते, तरी ते गाढव असं मान वर करून चाललेलं असतं. तर तो जो गाढवाचा मालक असतो तो त्याला एक फटका मारतो आणि तो म्हणतो की लेका, तुझ्या पाठीवर देव ठेवला होता त्याला लोक नमस्कार करत होते, तू अजून गाढवच आहेस. तर जेव्हा अशी सगळी गर्दी होते तेव्हा ते लक्षात ठेवणं गरजेचं असतं की पालकत्वाबद्दलची जी तुमची काळजी आहे त्याच्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे फक्त माझं काम आहे. त्याच्यामुळे गर्दी ही त्या विषयासाठी आहे हे भान कायम ठेवणं गरजेचं असतं. सो एक गमतीशीर गोष्ट जी पुन्हा सर्व शाळांमध्ये दिसते, गेली 25 वर्ष दिसते आहे आणि ती काही फार मोठी बदलायला तयार नाहीये, ती म्हणजे इकडच्या खूप साऱ्या रिकाम्या खुर्च्या आणि इकडच्या सगळ्या भरलेल्या खुर्च्या. की पालकत्व ही अजूनही आईच्या गळ्यात मारलेली गोष्ट आहे. मुलाच्या जन्माच्या वेळेस काही बाप हजर असतात, बाकी फारसे नसतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा आयांना त्यांनी सांगून पाठवलं असेल की ठीक आहे तू जाऊन ऐकून ये, काही कामाचं असेल तर मला सांग. असा कन्सल्टंट रोलमध्ये असलेले बाप खूप असतात. त्याच्यामुळे तुम्ही जे सगळे बाप आलेले आहात इथे प्रत्यक्ष, तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन की तुम्ही ती जबाबदारी घ्यायला तयार आहात. आयांचं वेगळं अभिनंदन करावं लागत नाही, कारण आयांनी ती जबाबदारी घेतलेली असते. त्यांचं जर कोणी कौतुक करायला गेलं तर त्यांना आवडल्यासारखं वाटतं, पण बापांचं कौतुक करावं लागतं कारण सगळेजण नेहमी येत नाही. अशी कल्पना करा की 30-40 वर्षापूर्वीची वेळ आहे आणि तुम्ही सगळे शाळेमधले विद्यार्थी आहात आणि तुमच्या आई वडिलांना जर अशी शाळेने नोटीस पाठवली असती की कुणीतरी आम्ही बाहेरून एक तज्ज्ञ माणूस आणणार आहे आणि तो पालक, चांगलं पालक कसं व्हायचं याच्याबद्दल 1-2 तासाचं भाषण देणार आहे. मी 2 तास नाही बोलणार आहे, मी तासभर, तासापेक्षा कमीच वेळ बोलणार आहे, त्यामुळे घाबरू नका. तर तुमच्या आई वडील शाळेत आले असते का? किती आले असते? आणि आले असते तर कदाचित बरोबर पेपर घेऊन किंवा माती वळायला आले असते. ठीक आहे, आता शाळेने बोलवलंय तर जाऊया, पण या विषयावर कुठलं काय लेक्चर आलंय, कसलं काय, आम्ही पोरांना शाळेत शिकवायला पाठवतो, ते शिकवायचं तुम्ही बघा, बाकीचं आम्ही घरी बघून घेतो, म्हणून पालकांनी ते सोडून दिलं असतं. आपल्या पालकांनी ही कधी फारशी काळजी करावी लागली नाही. मी त्याच्या नाशिकच्या शाळेमध्ये होतो, तिथे तर पालकांना जर शाळेतून बोलावणं आलं तर इन अँटिसिपेशनच घरी आधी धुवायला व्हायची की काहीतरी तो उद्योग केलाच असेल म्हणून बोलवलंय. त्याच्यामुळे आधी मार खावा लागायचा आणि आल्यावर परत मार खावा लागायचा की एवढा मोठा उद्योग का करून ठेवला म्हणून. पण अर्थात हे जुने दाखले खूप उपयोगाचे नसतात, कारण जग खूप बदललं. तुम्ही, मी, आपण मराठी शाळेमध्ये गेलो, आपल्या घराजवळच्या शाळेमध्ये गेलो, तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आपली सगळ्यांची मुलं इंग्रजी शाळेमध्ये जातात, युनिफॉर्म वेगळ्या प्रकारचा घालून जातात. तो तसा युनिफॉर्म दरवर्षी नवीन घ्यायचा ह्याचा मोठा पोरांचा हट्ट असतो आणि आपण सगळे कौतुकाने तो हट्ट पुरवतोच. त्याच्यामुळे जग बदललंय याच्यात काही शंका नाही. त्याच्यामुळे ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आता तशाच्या तशा लागू पडत नाही. वारंवार त्या जुन्या गोष्टींची आठवण काढण्यातही अर्थ नाही, कारण जे जग आता राहिलेलं नाही, जी रियालिटी आता राहिलेली नाहीये, त्याच्याबद्दल उगाच गळे काढायचे आणि तेव्हा किती सगळं छान होतं असं काहीतरी खोटं खोटं बोलत राहायचं, ह्याला काही अर्थ नसतो. मी मॅडमशी आत्ताच बोलताना म्हणत होतो की जेव्हा शाळेचे आम्ही सगळे मित्र एकत्र जमा होतो, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने वर्गातली मुलं जमा होतात, तर त्याच्यातली जी मुलं अभ्यासात खूप चांगली होती, हे आता सगळं जाऊन म्हणतात की आमच्या वेळी शाळा या होती आणि त्या होती आणि शिक्षक असे होते आणि काय अमुक तसं होतं, तेव्हा काय नळाला अगदी बिस्लरीचंच पाणी यायचं आणि नदीमध्येच हिरे सापडायचे, काय म्हणजे लोक काय वाटेल त्या थापा मारतात जुन्या काळामध्ये. तर ऍक्च्युअली जेव्हा जवळचे मित्र बसून जेव्हा गप्पा मारतो, शाळेची आठवण काढतो, तेव्हा असं लक्षात येतं की जी मुलं अभ्यासात खूप चांगली होती त्याच मुलांच्या खरं शाळेच्या आठवणी चांगल्या. जी मुलं थोडी खोडकर होती, उद्योगी होती, अभ्यासात कमी होती, किंवा विशेषतः गणित, शास्त्र, इंग्रजी हे जे
नेहमीचे त्रासदायक विषय होते त्याच्यात थोडे मागे पडणारी होती. त्यांच्या शाळेच्या आठवणी फारशा चांगल्या नाहीये, कारण त्यांनी रोज मार खाल्लाय, रोज अंगठे धरून उभे राहिले, रोज वर्गाबाहेर उभे राहिलेले आहेत. हा त्यांचा अनुभव आहे शाळेचा. बरोबर, आपल्या मुलांचा आता शाळेचा अनुभव असा राहिलेला नाहीये. आता जर मुलांना कमी मार्क पडले तर पहिल्यांदा टेन्शन टीचर्स नाही येतं, आणि नंतर टेन्शन पेरेंट्स नाही येतं. पोरं निवांत फिरत असतात. बरोबर, त्याच्यामुळे मुलांचा हा शाळेचा अनुभवही बदललेला आहे. तर आपले आई वडील आपल्याला जशा प्रकारे वाढवत होते किंवा आपण ज्या प्रकारे वाढलो ते उगाच वारंवार दाखले देत बसण्यात खरंच काही अर्थ नाही. त्याच्यामुळे मी जर पुढच्या 30-40 मिनिटात बोलताना अशा काहीतरी भूतकाळाबद्दलच्या गोष्टी फार प्रेमाने सांगायला लागलो तर कृपया हात वर करून मला आठवण करून द्या की डॉक्टर शुक्ल तुम्ही 5 मिनिटापूर्वी बोललेले विसरले का, तुमची तब्येत बरी आहे का, तर तेवढी जरूर आठवण करून द्या. चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून काम करताना गेली ऑलमोस्ट आता 26 वर्ष झाले मी स्वतःची प्रॅक्टिस पुण्यामध्ये चालवतो आहे. भारताबाहेर शिकून आलेलो आहे. बऱ्याचशा संस्थांबरोबर, शाळांबरोबर सर्व प्रकारे काम करतो आहे. एकेकाळी माझे पेशंट असलेली मुलं आता त्यांच्या मुलांना घेऊन माझ्याकडे येत आहेत. खूप वर्ष प्रॅक्टिस केल्याचा तो फायदा असतो की तेव्हा 10-12 वर्षाची बघितलेली पोरं आता बापे झाले, ते त्यांच्या पोरांना घेऊन माझ्याकडे येतात कधी कधी. तर हे जे जनरेशन आफ्टर जनरेशन पेरेंट्सचं बघतो आहे आणि त्यांची जी धडपड बघतो आहे, शाळेतल्या शिक्षकांची धडपड बघतो आहे, तर काही खूप ढळढळीत गोष्टी सतत समोर दिसतात आणि त्या गोष्टी तुमच्या समोर मी मांडणार आहे. त्याच्यावर तुम्ही थोडा विचार करावा आणि नुसता विचार करू नये तर ते ऍक्शन मध्ये पण आणावं असं मला वाटतं. कारण भारतीय माणूस हा विचार करण्यात आणि चर्चा करण्यात खूप पटाईत आहे. तुम्ही कुठल्याही कोपऱ्यावरच्या रिकाम टेकड्या खिशामध्ये 5 रुपये सुद्धा नसलेल्या माणसाला विचारलं तरी तो ट्रम्पनी हे युद्ध कसं लढायला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला 4 आयडिया सांगू शकतो. बरोबर, त्याला कोणी विचारत नाही त्याच्या घरी सुद्धा चहामध्ये साखर जास्त घालायची की कमी घालायची हेही त्याला कोणी विचारत नाही, पण तो ट्रम्पला अक्कल शिकवायला तयार असतो. त्याच्यामुळे बोलण्याच्या बाबतीमध्ये भारतीय माणसाचं तोंड कोणी धरू शकत नाही. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण त्या ऍक्शन मध्ये आणत नाही. कारण कायदा नेहमी छान बनवलेला असतो, रस्त्यावर त्याची बोंब असते. शिक्षण धोरण नेहमी जबरदस्त बनवलेलं असतं, त्याचा रियालिटीशी काही संबंध नसतो, लोक वेगळेच काहीतरी करत असतात. तर हे जे सर्व गोंधळ असतो तो होऊ नये. पुन्हा एकदा तुम्ही बसून कीर्तनाला आल्यासारखा ऐकून वाती वळून घरी परत जाऊन परत पहिलेच कार्यक्रम चालू करावा, तर मग काही तुम्ही 2 तास इथे घालवण्यात काही तुम्ही त्याच्यापेक्षा टीव्ही बघितला असता तर बरं झालं असतं, किंवा उद्याच्या मॅचची चर्चा आज ऐकत राहिले असते तर जास्त बरं झालं असतं. सो काही मुद्दे हे महत्वाचे आहेत. मी खूप मोठी लिस्ट नाही सांगणार आहे, कारण 3-4 पेक्षा जास्त गोष्टी सांगायला लागल्या की पहिला मुद्दा निघून जातो, 6वी गोष्ट आणली की दुसरा मुद्दा निघून जातो. मेमरीमध्ये लोकांच्या थोडीशीच जागा असते. फोनची मेमरी खूप जरी वाढलेली असली तर लोकांची काही मेमरी इतकी वाढलेली नाही. तर थोडक्यात महत्वाच्या 3 किंवा 4 गोष्टी सांगतो. तर बरेचसे पेरेंट्स मला असं विचारतात की, आणि तुम्हीही कदाचित प्रश्नोत्तरांमध्ये तेच विचाराल की आमची मुलं आमचं ऐकत नाही, मोबाईल बाजूला ठेवत नाहीत, आम्ही जे जेवायला वाढतो ते खात नाहीत, जंक खातात, मोकळं खेळायला जात नाहीत, व्यायाम करत नाही, काय मोठ्या माणसांच्या पाया पडायला सांगितलं तर रिस्पेक्ट देत नाही. हे काय झालंय आणि हे कसं काय ठिकाणावर आणायचं? तर हा प्रश्न आपल्याला विचारावा लागतोय हीच खरं कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. तर सगळेजण म्हणतात की आम्ही तर इतके चांगले वागतो, आमच्या वडिलांपेक्षा आम्ही खूप जास्त करतो मुलांसाठी, की आम्ही मुलांशी जास्त बोलतो, आम्ही मुलांचं जास्त ऐकून घेतो, आम्ही मुलांना काय हवंय नकोय ते बघतो, एक वेळ स्वतःच्या गरजा 2 मिनिट बाजूला ठेवू, पण पोरांसाठी गोष्टी घरात आल्या नाहीत किंवा त्यांच्या शिक्षणाला काही कमी पडलं असं आम्ही कधी होऊ दिलेलं नाहीये. आमच्या लहानपणी ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत त्या आम्ही आमच्या मुलांना मिळावे म्हणून खूप कष्ट घेतो असं सगळे पालक सांगतात. बरोबर, की आपल्याला जी गोष्ट मिळाली नाही ती आपल्या मुलांना मिळाली पाहिजे असा सर्व पालकांचा आग्रह असतो. आणि तो बरोबर पण आहे की मुलांसाठी काहीतरी करणं ह्याच्यासाठी आपण पालक झालेलो, मुलांची आपल्याला हौस आहे म्हणून पालक झालेलो आहे, त्यामुळेच आपण तिथे पोहोचलेलो आहोत. मग एवढं सगळं आम्ही मुलांसाठी करतो आणि तरी मुलं काही रिस्पॉन्ड करत नाही, तर हे काय गोची आहे? हा मेजॉरिटी पालकांचा एक महत्वाचा प्रश्न असतो. तर त्याचं पहिल्यांदा उत्तर शोधूया.
कारण हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि जोवर हा प्रश्न सुटत नाही तोवर मग पोरांनी भात जास्त खावा म्हणून काय करावं, आणि पोरांनी कमी पॉपकॉर्न खावं म्हणून काय करावं, आणि मुलांनी मोबाईल फोन कमी वापरावा म्हणून काय करावं, या प्रश्नांना काय अर्थ राहत नाही. कारण फंडामेंटल नात्यामध्ये जर घोळ असेल तर त्याच्यावर तुम्ही किती मजले बांधले तरी ते काही उभे राहणार नाही. तर आपण हे जे वागतो मुलांशी किंवा त्यांच्याशी जे सतत बोलत असतो त्याच्यातून मुलांनाही काहीतरी संदेश जात असतात. तुमच्या लहानपणी जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांची अजूनही स्वच्छ आठवण असेल तर मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की तुमचे आई वडील तुम्हाला काय बोलायचे हे तुम्हाला खूप डिटेलमध्ये आठवत नसणार आहे. पण आई वडील कसे वागायचे, कसे कपडे घालायचे, कशा प्रकारे शिक्षा मिळायच्या, कशाचं कौतुक व्हायचं, किती कौतुक व्हायचं, कशा प्रकारे कौतुक व्हायचं, ह्याच्या तुम्हाला अगदी स्वच्छ मेमरीज असतील, आठवणी असतील. त्याच्याबरोबर तुम्हाला एक गोष्ट अशीही आठवेल की तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा भाव कसा असायचा. त्याचं कारण असं आहे, या आठवणी मी तुम्हाला का काढायला सांगतो, त्याचं कारण असं आहे की मी जर तुम्हाला सगळ्यांना इथे 2-2 फुलस्केपचे पेपर दिले आणि चांगलं पालक कसं व्हावं याच्यावर निबंध लिहायला सांगितला तर तुम्ही सगळेजण जोरदार निबंध लिहा, एकदम परफेक्ट निबंध लिहा, 100 पैकी 100 मार्क मिळेल असा निबंध लिहा. मग त्याच्यात मुलांचं ऐकावं, मुलांना मारू नये, मुलांच्या कलानी गोष्टी घ्याव्या, चांगल्या गोष्टी मुलांना उपलब्ध करून द्याव्या, अशा सगळं तुम्ही एकदम थेरी जशी भारतीय माणसाची परफेक्ट असते तसं सगळं एकदम परफेक्ट लिहाल. पण मग हे सगळं जर तुम्हाला माहिती आहे, हे तुम्हाला पट्ट आहे, त्याच्याबद्दल तुमच्यापैकी काही जणांनी वाचन पण केलेलं असेल, तर मग तरीही पालक म्हणून काम करताना सारखा पायात पाय काय येतो, सारखी गडबड का होते. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की तुम्ही ज्या भावनेतनं पालकत्व करता आहात ती भावना फार महत्वाची असते. कारण भावनेवरून विचार ठरतात, विचारांवरून कृती ठरते, आणि तुम्ही जी कृती वारंवार रोज दिवसेंदिवस महिन्यानुमहिने वर्षानुवर्ष जी करता आहात त्या तुमच्या कृतीवरनं पालक म्हणून तुम्ही काय आहात हे ठरतं. तुम्ही म्हणाल आम्ही रोज उठतो, कामाला जातो, पोरांसाठी सगळं करतो, परत येतो, झोपतो, परत कामाला जातो, परत येतो, परत झोपतो, अजून काय कृती करायची. आपण त्या मागच्या भावनेबद्दल एक मिनिट बोलूया. मेजॉरिटी पालकांच्या बाबतीत जी वारंवार दिसणारी गोष्ट आहे ती अशी आहे की 2 महत्वाच्या भावना आहेत ज्या आपल्या पालकांच्या जनरेशनमध्ये जवळजवळ शून्य होत्या. ओके, त्यांना त्या भावना जवळजवळ मुलांच्या बाबतीमध्ये कधीही आल्या नाहीत. पण आपल्या जनरेशनच्या लोकांमध्ये, आता आपल्या जनरेशन हे म्हणणंही चूक आहे, कारण माझी मुलं आता मोठी झाली, मोठी मुलगी 25 वर्षाची, धाकटी 19 वर्ष 20 वर्षाची होईल आता. त्याच्यामुळे तुम्ही सगळे माझ्यापेक्षा लहान असणार आहात त्या बाबतीमध्ये, तुमची शाळेत येणारी मुलं. तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या भावना नाहीये, त्यांच्या ज्या कॉन्फिडन्सच्या भावना होत्या त्या. आपल्या कुठल्या भावना आहेत पालक म्हणून, तर एक अत्यंत महत्वाची भावना अशी आहे, हे तुम्हाला आवडणार नाहीये मी काय सांगतोय, ओके, पण तुम्हाला खूप छान वाटावं ह्याच्यासाठी मी इथे आलेलो नाही. ओके, जे खरं आहे ते तुम्हाला सांगणं हे काम आहे. मी डॉक्टर आहे, मेडिकल डॉक्टर आहे, त्याच्यामुळे वेळ पडली तर ऑपरेशन करावं लागतं, तब्येत बरी होण्यासाठी कडू गोळी सुद्धा गिळावी लागते, याची मला चांगली जाणीव आहे. मी त्याच भूमिकेतनं तुमच्या समोर उभं. उगाच तुम्हाला काहीतरी छान छान वाटेल आणि घरी जाऊन वा छान बोलले डॉक्टर शुक्ल, त्याचा काही अर्थ नाही. तुम्हाला त्याचा उपयोग झाला पाहिजे, तर तुमच्या दुपारच्या 2 तासाचं शाळा मला जे काय मानधन देणार आहे ते सत्कारणी लागलं म्हणावं लागेल, म्हणजे ते वाया आहे. तर पहिली भावना जी सर्व पालकांच्या मनामध्ये असते ती भीतीची भावना आहे. बरचसं पालकत्व हे भीतीमधून चालू असते. ही भीती कशाची असते? पहिली भीती अशी असते की माझं मूल मागे नाही पडायला पाहिजे, की दुनिया खूप कॉम्पिटेटिव्ह झाली आहे, सगळेजण पुढे जात आहेत आणि माझं पोर मागे पडतंय, ही एक भीती असते. आणि ती भीती कशा प्रकारे दिसते, तर तुम्ही डबा बनवून दिलाय पोराला, पोराने अर्धी पोळी परत आणली की आईतलं पाकपूक पाकपूक चालू आहे की काय म्हणजे याला आवडलंच नाही, मग आता हा कमीच खातो, मग परवा तर बघितलं हा किती बारीकच दिसत होता किंवा ही किती बारीकच दिसत होती, आता कसं बॉडी तर स्ट्रॉंग पाहिजे, नाही तर कसं काय होतं. म्हणजे साधं पोराने फक्त अर्धी पोळी परत आणलेली आहे, एवढ्या एका गोष्टीवरनं
आईच्या मनामध्ये, बापाच्या मनामध्ये ती काळजी चालू होती की माझं पोर आता, त्यांना ते एकदम अशी ती इथिओपियातली अशी झालेली पोरं डोळ्यासमोर दिसायला लागली. एक वेळ पोरग खायचं नाही म्हटलं किंवा ताटावरनं उपाशी उठलं की त्यांना लगेच ते असे हाडाच्या फासळ्या निघालेली, मरायला टेकलेली इथिओपियातली पोरं दिसायला लागली की लगेच उद्या सकाळी आपलं पोर असं झालेलं असणार. किंवा एक दिवस कधीतरी पोरांनी होमवर्क केला नाही किंवा टीचरची नोट आली किंवा कुठल्या तरी एका टेनपाट, आता का वर्षभर परीक्षा चालू असतातच शाळेमध्ये, त्याच्यात कुठेतरी 2-4 मार्क इकडचे तिकडे झाले की झाला, आई वडिलांचं एकदम वरचा जीव वरती आणि खालचा जीव खालती, अशा कुठल्याही मेडिकल टेक्स्टबुक मध्ये न येणारी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसायला लागली. तर ही भीती हा एक खूप मोठा भाग आहे. त्या भीतीचं दुसरंही एक अंग असं की जे आपल्या आई वडिलांना कधीच अनुभवाला आलेलं नाहीये, ते म्हणजे आपल्या पोरांना आपण आवडतो का. हे जर आपण आपल्या आई वडिलांना सांगितलं तर हसून हसून आडवे तेडवे बनवून हसतील, लोटपोट होतील एकदम. आवडतो का म्हणजे काय प्रश्न आहे, पोरांना आई बाप आवडतातच असंच ते म्हणते. आणि नसतील आवडले तर त्यांचं नशीब. स्वतःवर त्यांना काही शंका नव्हती की आपल्या पालकत्वामध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून आपण आवडत नाहीये बहुतेक पोरांना. पण आजकालच्या पालकांना ते काय एक भीती असते की आपल्या पोरांचं आपल्यावर प्रेम आहे का, भरपूर प्रेम पाहिजे पोरांचं आपल्यावर, म्हणजे जसं काही माहिती पटवायचे आपल्याला त्यांना, किंवा आपल्या दुकानात आलेलं ते गिराईक आहे की त्याला आपण आवडले पाहिजे, माल आवडला पाहिजे, त्यांनी घेतला पाहिजे. तर ही एक भीती, ही एक भावना आहे ज्याच्यातनं पालकांचं प्रत्येक वागणं, कारण मग त्या डब्यातला अर्धी पोळी पुरं आली की ती का आली तर ठीक आहे एवढा विचार न करता मग तुला उद्या डब्यात काय आहे, म्हणजे फिर महाराज कल खाने में क्या खाएंगे, असं करून त्या प्रकारे ते आपण हॉटेलमधले वेटर आहोत आणि त्यांच्या हातात मेन्यू कार्ड दिले आणि ते मेन्यू कार्ड बघतात हे काय आम्हाला तर ते हवंय म्हणून सांगणार, आपण पळत पळत जाऊन ते करून आणायचं आणि त्यांनी 4 घास खावे. ही अशा प्रकारची भीती, त्यातनं आपलं निर्माण होणारं वागणं हा एक महत्वाचा भावनिक भाग आहे. कारण ही जर भीती तुमच्या ताब्यात आली नाही, तुम्ही जर या भीतीचं श्राद्ध केलं नाही, तर तुम्ही पालक म्हणून कायम हीनदीन राहणार, त्या मुलांच्या समोर तुम्ही कायम वाकलेले राहणार आणि ती पोरं कायम तुमच्या डोक्यावर नाचणार. कारण तुम्ही स्वतःच्या मुलांना किती जरी हुशार समजत असला तर तुम्हाला हे माहितीये की पोरांना फारशी अक्कल नसते, म्हणूनच शाळेत पाठवावं लागतं, शिकावं लागतं. 18व्या वर्षापर्यंत लग्न सुद्धा कायद्याने कोणाला करू देत नाही सरकार, पण तेवढे अक्कल झालेली नसते. पण त्यांच्या हातात आपण इतकी पॉवर दिलेली आहे की त्यांची नुसती चेहऱ्यावरची रेष इकडची तिकडे झाली की अख्खं घरदार त्याच्या मागे लागायला सुरुवात करतं. तर कमी आवाका असलेल्या व्यक्तीच्या हातात जर इतकी मोठी पॉवर दिली तर काय होतं. जो अमेरिकेने केलेला प्रयोग आहे, अख्खं जग ज्याचे फळं भोगत आहे ते आपण बघतोय. हे आपल्या प्रत्येकाच्या घरी आपण हे असे ट्रम्प तयार करतो. ही एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. दुसरी जी भावना आहे जी पुन्हा तुम्हाला आवडणार नाही मी हा शब्द उच्चारलेला, पण जे सत्य आहे ते तुम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणजे 3 इडियट्स मधला आमिर खान म्हणतो की हम सायन्स की तरफ से, आम्ही मुलाकडचे नाही मुलीकडचे नाही, हम सायन्स की तरफ से. तर ते सायन्स की तरफ से वाला माझं काम आहे आज तुमच्यासोबत. तर ती दुसरी भावना जी आहे त्याला इंग्रजीमध्ये ग्रीड म्हणतात, मराठीमध्ये हावरटपणा म्हणतात. की खूपसं पालकत्व हे या हावरटपणाच्या भावनेतनं चाललेलं असतं. हावरटपणा म्हणजे काय की पोराने एकदा गणितात 20 पैकी 18 मिळवलं की असं वाटतं पुढच्या परीक्षेत 20 पैकी 20 मिळाले पाहिजे. मग गणितात 20 पैकी 20 मिळाले तर सर्व विषयात 20 पैकी 20 मिळाले पाहिजे. मग जर या परीक्षेत सगळ्यात 20 पैकी 20 मिळाले तर दर परीक्षेमध्ये मिळायला पाहिजे. मग पुढच्या वर्षी मिळायला पाहिजेत, मग त्याच्या पुढच्या वर्षी मिळायला पाहिजेत. मग तो 25 वर्षाचा झाला की त्याला गुगलचा CEO म्हणून सुंदर पिचाई त्याचा झाला पाहिजे. चुकून त्यांनी बॅट हातात धरली तर त्याचा सचिन तेंडुलकर झाला पाहिजे. चुकून त्यांनी चेसचा बोर्ड उचलला तर त्याचा लगेच गुकेश किंवा विश्वनाथन आनंद झाला पाहिजे. चुकून त्यांनी स्टेथोस्कोपला कधी हात जरी लावला डॉक्टरच्या तरी तो लगेच डॉक्टर झाला पाहिजे. म्हणजे जे समोर आहे ते कधीही पुरेसं नाही. ही एक सततची भावना आहे. हे किती चमत्कारिक आहे बघा की एकीकडे पालक घाबरलेले आहेत आणि दुसरीकडे कमालीचा हावरटपणा करतात. किती गमतीदार कॉम्बिनेशन आहे. या 2 भावनांनी ज्या व्यक्तीचं आयुष्य पूर्ण डॉमिनेट केलंय, असं जर कोणी उद्या एखाद्या मराठी पिक्चर मध्ये कॅरेक्टर बनवलं तर तुम्ही सगळे इतके हसाल की काय येडा आहे, कसं आयुष्य जगतोय, असं कधी कोणी आयुष्य जगतं का म्हणून तुम्ही सगळे हसा. पण रियालिटी अशी आहे की पालक म्हणून आपण या गोष्टी वारंवार करतो.
की या दोन भावनांच्या जोरावर आपण पालक म्हणून ज्या गोष्टी करतो आहेत ती प्रत्येक गोष्ट चालू. मी पहिले एक मुद्दा बोललो की आम्हाला जे मिळालं नाही ते मुलांना मिळालं पाहिजे, ही एक प्रत्येक आई वडिलांची भावना असते. आपल्या आई वडिलांना ही काळजी कधी वाटली? त्यांना तो कॉन्फिडन्स होता की जे गरजेचं आहे ते आम्ही करतो आहे, एवढं पुढे पडायला पाहिजे, ह्याच्यातनं जे काही निघेल ते तुझं नशीब असं म्हणून ते सोडून देत होते. तर नशीब हा फार विचित्र शब्द झालाय. नशीब हा शब्द कोणी उच्चारला तर लोक म्हणतात की आयदर हा टोकाचा धार्मिक तरी आहे किंवा टोकाचा निगेटिव्ह विचार करणारा तरी आहे की स्वतःला काहीच करायची इच्छा नाही, हा सगळं सोडून द्या. बरोबर. पण गंमत अशी आहे की त्यांना ती भीती सततची कधी वाटली नव्हती की ते हावरटाने नव्हते पोरांच्या बाबतीमध्ये, पोरांना तर अजिबातच घालत नव्हते. तर आम्हाला मिळालं नाही ते मुलांना आम्ही दिलं पाहिजे, याचा अर्थ काय प्रॅक्टिकली हा थोडा समजून घेऊ. त्याच्यामुळे दरवेळी तुम्ही पोरांना उचलून खांद्यावर घेता आणि मग ते थोडं गरम लागलं की तुम्हाला जे वाईट वाटतं की अरे उठला सला कानामध्ये, तेवढा डोक्यावर घेतला आणि यांनी फक्त तेवढाच कार्यक्रम केला. हे जे तुमचा दरवेळेचा अनुभव आहे पोरांबद्दलचा, तो कुठून येतोय त्याच्याबद्दल थोडं बघूया. की आम्हाला मिळालं नाही ते आम्ही तुम्हाला देणार म्हणजे काय? तर तुमच्यापैकी अनेक जणांनी शाळेमध्ये सेकंड हँड पुस्तकं वापरली. माझ्या घरामध्ये तर माझा एक खूप मोठा भाऊ पुण्यामध्ये शिकणारा होता, त्याची पूर्ण पुस्तकं नाशिकला यायची, तर खूप हुशार होता. मग एक मोठी बहीण ते वापरायची, मग त्याच्यानंतर आम्ही वापरायचो, माझं वापरून झाल्यानंतर घरातली धाकटी भावांना ते वापरायची. कधी त्याचं काही सुख आम्हाला वाटलं नाही. किंवा एकच फाउंटन पेन असायचं, त्याची मी मोडू नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागायची. किंवा पेन्सिल जर शाळेत कशासाठी लागणार असेल तर ती एक पेन्सिल टोप करून घडून घेऊन जायची, भयंकर सांभाळून परत आणायची. शार्पर असलेला अख्ख्या वर्गामध्ये एक मुलगा असायचा. क्रिकेट खेळायला गेला तर एक जण स्टंप आणणार, एक जण बॅट आणणार, एक जण बॉल आणणार, एक जण ती विटकर घेऊन येणार, ते स्टंप उभे करायचे. हा जो प्रकार होता त्याचं तेव्हा आपल्याला वाईट वाटलेलं नाही. तेव्हा आपण तरीही आनंदाने शाळेत जात होतो, आनंदाने क्रिकेट खेळत होतो. त्याच बॅटचं नंतर धोपाटणं म्हणून वापरत होतं. फार वाईट वागलं तर मारायला पण तीच बॅट घरामध्ये वापरली जात होती. गटारीमध्ये तो बॉल पडला तर जाऊन उचलून आणायचा, तो बॉल धुवायचा, हात धुवायचा, परत तोच बॉल खेळायला घ्यायचा, संध्याकाळी तो वाढवायचा पुन्हा तसा, हे सगळे कार्यक्रम करत होतो. पण तेव्हा याच्याबद्दल आपल्याला आपल्यावर काहीतरी भयंकर अन्याय होतोय, आपल्या आयुष्यात काहीतरी प्रचंड कमतरता आहे, कोणीतरी आपल्याला उपहासाने मारून राहिलेलं आहे, असं कधी आपल्याला वाटलं नाही. ते पण आता ऍडल्ट म्हणून जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा अरे यार काय याला काय अर्थ. मी माझ्या पोराने नुसता क्रिकेटचा की म्हटला की मी त्याला अख्खं किट आणलं. का तर मी लहान होतो तेव्हा मला क्रिकेटचं किट मिळालं असतं तर मी आयुष्यात किती पुढे गेलो असतो. मला जर दरवेळी प्रत्येक विषयाला 200 पानी वेगळी वही वर त्याच्यावर मला हवी असलेली चित्र, तितका तो गुळगुळीत कागद असं मिळालं असतं तर मी किती पुढे गेलो असतो. मला जर दरवर्षी नवीन पुस्तकं मिळाली असती तर मी किती पुढे गेलो असतो. मला जर एक पेन म्हटल्यावर 10 पेन माझ्या समोर हजर असते तर मी किती पुढे गेलो असतो. मी किती पुढे गेलो असतो याचं जे उत्तर आहे ते त्या पेन्सिलीमध्ये नाही, वेगळ्या ठिकाणी उत्तर आहे, ती वेगळी गोष्ट आहे, ते आता एक मिनिट बाजूला ठेवलं. पण हे फक्त साधन मिळालं असतं तर लगेच माझं आयुष्य आमूलाग्र बदललं असतं, ही जी भावना आहे. त्यामुळे मुलांनी काही मागायच्या आधी, मुलांना त्याची कमतरता भासायच्या आधी मुलांना गोष्टी दिल्या जातात. एक पेन्सिल मागितली की अख्खा बॉक्स येतो. तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये अशा अर्धवट वापरलेल्या न वापरलेल्या पेन्सिलींचे ढीग पडलेले असतात. स्केच पेन्सचे जे अर्धवट उघडे पडून कोरडे झालेले आहेत, वाया गेलेले आहेत, त्याचे ढीग पडलेले असणार. पोराचं साधं कपाट झटकलं तर त्याच्यातनं 10-15 खोडरबर निघणार आहेत, 2-5 शार्पनर निघणार आहेत. हवं तर घरी जाऊन तपासून बघा. इतका उत्माद करावा, इतका आपला देश श्रीमंत आहे का? तुम्ही असाल कदाचित वैयक्तिकरित्या, आपण इतके श्रीमंत आहोत का? आणि श्रीमंत झालो तर इतका मास करायचा असतो का? मग आपण म्हणतो की या पोरांना मास आलाय, यांना सगळं आणून दिलं तरी हे अभ्यास करत नाही, रोज नवीन पेन्सिल पाहिजे.
त्यांना त्या सवय लावतंय कोण? आणि मग एकाच्या बापाने ते आणून दिलं की दुसऱ्याच्या बापाला आणून द्यावं लागतंय की अख्ख्या वर्गाला आणून द्यावं लागतंय. हे काय करतो? तुमच्या काळजामध्ये जे भूक आहे की मला लहानपणी हे हवं होतं ते मिळालं नाही, याचं जे भूक आहे ते तुमच्या सुखवस्तू देवी सुटलेल्या पोराला अजून खाऊ घालून ते भूक मिटणार नाहीये. ज्या पोरांना आज शिक्षणाची गरज आहे, पेन्सिलीची गरज आहे, वहीची गरज आहे, ज्याच्यापायी त्यांचं शिक्षण अडतं आहे, त्या मुलांना जर तुम्ही मदत करू शकला तर ते भूक थोडंफार भेटणार. तुमच्या मुलांना ज्यांना ऑलरेडी पुरेशी साधनं आहेत त्यांच्यावर अजून त्या साधनाचा, त्या अन्नाचा ढीग रचून तुमच्या काळजाला पडलेलं भूक भरणार नाही. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हे प्रत्येकाच्या काळजाला भूक असतं. लोकांचं कोणाचंच काळीच नाही. तुम्ही जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाकडे गेलात, भारतातल्या सर्वात श्रीमंत माणसाकडे गेलात आणि त्याच्या पोराला विचारलं तर कोणी हेच सांगेल की बापाने 20 कोटी रुपयाची लॅम्बॉर्गिनी आणून दिली गाडी, पण सगळं चालवायला फक्त पेडवर रोड आहे, दर 200 मीटरवर स्पीड ब्रेकर. हे गाडी 400च्या स्पीडने जाऊ शकते. इथे 400च्या स्पीडने नेलं तर ऍक्सिडेंट होता, मग निबंध लिहायला होता. काय एवढी गाडी रोज मी नुसती आपली बघत बसतो इथे. माझं लहानपण नुसतं त्या गाडीकडे बघण्यात गेलो. 20 कोटी रुपयाची गाडी दारात उभी, काय आनंद नाही. त्याच्यापेक्षा नसती तर बरं झालं. 20 कोटी रुपयाचं भूत काळजामध्ये कुठून भरून नाही. हे असतंच ना. आपल्याला जे हवं आहे आणि आपल्या आत्ता जे हातात आहे त्याच्यामध्ये कायमच तफावत असते. कोणाला चुकली येते. त्यामुळे त्या एका काहीतरी भावनेखाली आई पोरांना सतत काहीतरी घेऊन देत राहणं आणि त्याच्यापेक्षा वाईट मुलांनी ती गरज व्यक्त करायच्या आत त्या वस्तू तिथे आहे. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या लहानपणचं जर आठवत असेल तर खाण्याच्या ठरलेल्या वेळा होता तेव्हा आई जे वाढेल ते गपचूप खायचा असा नियम होता. कारण चॉईस फक्त एवढाच होता की जेवण खायचंय का मार खायचाय. जेवण नाही खायचंय हाही चॉईस नव्हता. फक्त चपात्या खाणार आहे का चपात्या बरोबर धपाटे खाणार आहे हा चॉईस होता. फडताळं भरलेले आहे. तुम्ही जे मागाल ती गोष्ट ताबडतोब येते की त्याच्यातला आवडत नाही तर हे घे 5 रुपये आणि तिथून कुरकुरेचं पॅकेट घेऊन ये. ही ऑप्शन्स नव्हती. त्याच्यामुळे तुमचं खूप भयंकर वाईट झालंय का की तुम्ही अगदी बुट्टेच राहिलात, 3च फुटाच्या राहिलात, असं काही झालंय? नाही झालेलं ना. आणि व्यवस्थित खाऊन काय आपल्यापैकी कोणी जाऊन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल आणला अशी परिस्थिती नाहीये. 5000 वर्ष झाले सगळ्या आया पोरांसाठी बदाम भिजत घालतायत आणि पोरं ते बदाम खातायत, निम्मे फेकतायत. तरी कुठेच नोबेल प्राइजेस येत आहे तो लाईनीने. अख्ख्या हिस्ट्रीमध्ये 2 आणि 4 पडलेले. खरं आहे का खोटं आहे तुम्ही मला सांगा. त्याच्यामुळे हे जे अति करणं, पोरांनी तोंड उघडायच्या आत तो बहुतेक रडणार असेल म्हणून आधीच त्याच्यासाठी काहीतरी करणं. पण जरा रडायचा अनुभव येऊ दे ना, जरा लंग स्ट्रॉंग होऊ द्या ना रडून रडून. तर थोडी तरी ओढ दिली पाहिजे. हे कुठेतरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की जे मिळालेलं आहे ते खरं तर पुरेसं आहे. ही भावना कुठेतरी आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसणं गरजेचं आहे. तुम्ही जर तुमच्या आजीशी बोलला की जिची 5 पैकी 2 पोरं लहानपणी मेलेली आहेत तर आपलं मूल जिवंत असणं, आपल्या डोळ्यात देखत ते व्यवस्थित मोठं होणं, बारीक सारीक काय मोठ्या आजाराने सुद्धा त्याचा केस सुद्धा वाकडा न होणं, या रियालिटी पर्यंत आपण पोचलेलो पोरं आहेत हीच खूप कौतुकाची गोष्ट आहे. तर अजून त्यांच्या पुढे पुढे धावून सतत त्यांच्या पूजा सकाळ संध्याकाळ बांधून त्यांच्या आरत्या काढून त्यांना हवा तो नैवेद्य सतत त्यांच्या समोर ठेवायला ते काही देव नाहीये. हा जो सर्वात महत्वाचा 2 पिढ्यांमध्ये पडलेला फरक आहे तो हा आहे. उपाध्याय सर म्हणून माझे सिनियर मित्र आहेत ते नेहमी सांगतात की पूर्वीच्या पिढीमध्ये आई थोर तुझे उपकार म्हणून लोक गाणे लिहित होते. आताच्या पिढीमध्ये आयाच गाणं म्हणतात की बाळा कशी करू तुझी उतराई तुझ्यामुळे मी झाले आहे. म्हणजे देव आणि भक्त यांनी जागा एक्सचेंज केलेले. भक्त तिथे बसले तर देव त्यांच्या पाया पडतात सकाळ संध्याकाळ.
नैवेद्य दाखवतायत, आरत्या करतायत, काळ संध्याकाळच्या शेजारतीला काय आणून, प्रसाद काय आणून म्हणून विचारतात. ही जर हाताबलता तुम्ही लक्षात घेतली, की हे जे पुढे पुढे धरून काहीतरी करायची परिस्थिती लक्षात घेतली, ह्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना असणार आहे. तुम्ही कधीतरी 17, 18, 20 वर्षाचे होतात ना, कधीतरी तर प्रेमात पडले असतात. ज्या व्यक्तीच्या आपण प्रेमात पडलेलो आहोत, ज्याला मराठीत त्याला पटवावं लागतं म्हणतात, तो कुत्र्यासारखा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल ना. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप प्रेम वाटतंय, खूप हवीहवीशी व्यक्ती वाटतेय, आणि त्यांनी आपल्याशी बोलावं, त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, त्यांनी आपल्याकडे बघून हसावं, म्हणून आपण जीव टाकत असतो, काय 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 गोष्टी करत असतो, आणि ती व्यक्ती काही ते बघायला तयार होत नाही. विशेषतः जर त्यांना कळलं की ह्याचा जीव आपल्यामध्ये अडकला आहे, तर अगदीच कुत्र्यासारख्या वागावं. बरोबर, हा अनुभव घेतला आहे ना मेजॉरिटी लोकांनी. तुम्ही जाहीर कबुली नका देऊ, पण मनातल्या मनात तरी हो म्हणा. तर जी व्यक्ती अशी प्रेमाची भीक मागत फिरते आहे, त्या भिकाऱ्याला काही किंमत नसतं. आणि जर आई वडिलांचे तसे भिकारी होत असतील, तर ते बघणं फार वेदनादायक आहे. की जे एका पिढीमध्ये ज्यांनी एवढं मोठं ट्रान्झिशन बघितलेलं आहे, ज्यांचं लहानपण टीव्हीवर गेलंय, मोठं पण इंटरनेटवर घालवावं लागतंय, कामाच्या जागा इतके विचित्र होऊन बसलेल्या आहेत, साधं येणं जाणं अवघड होऊन बसलेलं आहे, घरं विचित्र होऊन बसलेली आहेत, मोकळी जागा नाही आजूबाजूला, स्वच्छ हवा श्वास घ्यायला मिळत नाही, त्याच्यात जे लोक कुटुंब वाढवायचा प्रयत्न करता आहेत, त्यांनी या ऐदी आणि निवांत पोरांपुढे असं रात्रंदिवस आरत्या करत बसलेलं असतं. आणि काय करू ना डॉक्टर, पोरा ऐकतच नाही बघा आमचं, असं काहीतरी विचित्र परिस्थिती. हे खूप वेदनादायक आहे. त्याच्यामुळे सतत ती असणारी भीती, सतत काहीतरी वाटणारी ती हाव, त्याच्यामुळे पोरांनाही कळतं की 15चे एकदम 20 मार्क करायचे नसतं, 15चे फक्त 16 करायचे. त्याच्यासाठी काहीतरी मागून घे, सांगायचं पुढच्या वेळी 16चे 17 होतील, पण मला आधी हे पाहिजे, आधीच माल वसूल करून घ्यायचं, मग 14 आणायचे. कारण आता माल तर घेऊन झाला ना, कशाला डिलिव्हरी द्या पुढची. त्याच्यामुळे पुढच्या वेळी निश्चित करतो अजून एक वस्तू, की परत पुढच्या वेळी 15 किंवा 16 आणायचे. काय बापांना वाटतं की वा किती मार्क वाढले माझ्या पोराचे, ते आहे तिथेच आहे. हे शाळेत नाही कळलंय. तर मॅडम तुम्ही माफ करा, हे बोलल्यावर कदाचित तुम्ही परत मला इथे बोलवणार नाही, पण तरी सांगून ठेवतो, कारण हम सायन्स की तरफ से. कुठल्याही पोराचा पालक शिक्षक दिन असला की सगळ्या पालकांना 3 वाक्यांचा ठसा मारला जातो. हॅज पोटेन्शियल, कॅन डू बेटर, मस्ट वर्क हार्ड. बरोबर, हे 3 वाक्य पोराच्या प्रगती पुस्तकावर बघितले किंवा शिक्षकाच्या तोंडून ऐकले की सगळ्या पालकांना वाटतं की हे माझ्या पोराचं एकदम पर्सनलाइज असेसमेंट आहे. तो जत्रेतला पोपट असतो ना, किंवा जत्रेतला ज्योतिषी असतो ना, तो तुमचा हातबीत बघतो आणि सांगतो तुमचं ना, तुम्ही लोकांसाठी फार कष्ट घेता, तुम्ही फार जीव लावता सगळ्यांना, पण तुम्हाला कोणी तुमच्या प्रेमाला खूप किंमत नाही हो, लोक तुमच्याशी नीट वागत नाहीत, किती केलं तरी तुमच्या वाट्याला काही येतच नाही, तुमच्या मनातलं दुःख कोणाला कळतच नाही. असं सांगितलं की सगळ्यांना वाटतं बरोबर, माझ्याच आयुष्याची स्टोरी सांगतो. आधीच्या 50 लोकांना त्यांनी हेच सांगितलं, गेली 50 वर्ष सगळ्यांना हेच सांगतोय दर बुधवारच्या म्हातारा, त्याचं काही भान नसतं कोणाला. तसं येते, हॅज पोटेन्शियल, कॅन डू बेटर, मस्ट वर्क हार्ड. हे तुम्ही नरेंद्र मोदींबद्दलही म्हणू शकतो. हॅज पोटेन्शियल, कॅन डू बेटर, मस्ट वर्क हार्ड. हे मी सचिन तेंडुलकर बद्दल म्हणू शकतो, हे मी विराट कोहली बद्दल म्हणू शकतो, हे मी बिल गेट्स बद्दल म्हणू शकतो, हे मी तात्या ट्रम्प बद्दल पण म्हणू शकतो. हॅज पोटेन्शियल, कॅन डू बेटर, मस्ट वर्क हार्ड. प्रत्येकाबद्दल म्हणू शकतो. ह्याच्यात काय पर्सनलाइज आहे. पण आई वडिलांना ही काळजाला भेटणारी 3 वाक्य, हे सर्व शिक्षकांना माहिती झाले. त्याच्यामध्ये काय मी सांगतो, नाही हुशार आहे तुमचं भाऊ, भयंकर हुशार आहे, वर्गात पहिलं येऊ शकतो, थोडा अभ्यास म्हणजे जबाबदारी तुमच्यावर ट्रान्सफर. आता तुम्ही बघा, काय पलीकडे आणि घरी जाऊन पालक आपले बघ तुझ्या टीचर हे सांगत होते तू पहिले येऊ शकतोय, तू खूप हुशार आहे, सारखी ताकद दाखवत असते इकडे तिकडे उलटी उत्तरं देऊन, मग मार्क कसे नाही पडत की झालं चाल. हे तुम्ही सगळे इतके मनापासून हसता, कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घरामध्ये होतंय, दर महिन्याला होतंय, दर पालक शिक्षक सभेनंतर होतंय, दर वार्षिक परीक्षेच्या रिझल्ट नंतर होतंय.
कुठल्या तरी इयत्ता तिसरीच्या टिनपाट युनिट टेस्टला अमक्या विषयात मार्क मिळावे म्हणून मोबाईल फोन कबूल करणारे आई वडील मी बघतो. अरे ती परीक्षा, ते मार्क, तो विषय, याचं जगामध्ये स्थान काय, आयुष्यामध्ये त्याची किंमत किती, आणि त्याच्यासाठी आपण काय देतोय. आणि जर याच्यासाठी ते देणार असाल तर महत्वाच्या गोष्टींसाठी पोरं केवढा मोठा खड्डा काढून ठेवतील तुमच्यासाठी. पण नाही, पोराला आपल्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला असं वागवलं नाही, नुसते हो छान म्हणायचे आणि पाठवून द्यायचे, पास झाला का वा म्हणायचे सोडून द्यायचे, पेढेही कधी आणले नाही, हत्तीवर बसून साखर वाटली नाही आमच्या आई वडिलांनी. आम्ही तर आमच्या मुलांचं फार कौतुक करणार बाबा, की लगेच फॅमिली ग्रुपवर डिअर ओजस कॉंग्रॅच्युलेशन्स, स्कोर्ड 16.5 मार्क्स आउट ऑफ 20 इन थर्ड स्टँडर्ड थर्ड युनिट टेस्ट, की सगळे नातेवाईक लगेच त्याला अंगठे देणार, हात चिटकावणार, हा असाच मोठा विल अब्दुल कलामचा कोणीतरी फोटो टाकणार, तेजस बहुतेक 40 वर्षांनी असा दिसेल वगैरे. हा जो काय सर्व माकड चाळा चाललेला आहे, याच्यात तुमचे तर स्थान पूर्णपणे जातच आहे. याच्यात कोणाचं खूप मोठं नुकसान होतं. तुम्हाला वाटतं की तुम्ही प्रेम करतात, लाड करतात, याच्यात काय वाईट आहे. प्रॉब्लेम असा आहे की ही मुलं एक दिवस मोठी होणार आणि ही खऱ्या जगामध्ये जाणार जिथे त्यांची प्रत्येक गरज पुरवायला कोणीही उभं नाही. नॉर्मल जगामध्ये महिनाभर काम केलं की 7 दिवस वाट बघावी लागते, मग पगार मिळतो, तेही चांगल्या कंपनीत काम करत असाल तर. वर्षभर काम केलं की वर्षाच्या शेवटी अप्रेझल होतं आणि म्हणतात गेले वर्षभर टार्गेट तुमचं 100चं होतं, तुम्ही 100चं टार्गेट अचीव्ह केलं, याच्याबद्दल बक्षीस म्हणजे पुढच्या वर्षी तुमचं टार्गेट 100चं 120 करून देण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला अजून वर्षभर नोकरीवर ठेवणार आहोत आणि आधीच तुमची लाच जायला नको म्हणून पुढच्या वर्षी तुम्हाला 10% पगार वाढ देणार. हे रिअल लाईफ असतं. पण इथे तू पुढच्या परीक्षेत जास्त मार्क मिळव म्हणून आजच आयपॅड देतोय. अजून माणूस नोकरीला आलाही नाही, पहिल्या दिवशीचं मास्टर साईनही केलेलं नाही, याला काम जमतंय का नाही तेही माहिती नाही, महिनाभर टिकेल का तेही माहिती नाही, आणि ऑलरेडी पगारात बोनस गिळून बसलाय. कशाला कोण काम करेल. खरी खरी जर तुमची कंपनी असती आणि तुम्ही सर्व तुमच्या कामगारांना 1 तारखेला काय आधीच 31 तारखेला पुढचा पगार देऊन सांगितलं असतं, बघ बाबा जमेल तसं ये कामाला, अजून कोणी येईल कामाला. मग हे मुलांच्या बाबतीत कसं वेगळं असतं. ह्याचा अर्थ असा आहे का की भयंकर कडक शिस्तीने वागवायला पाहिजे, उठताला बसता बुक्की करायला पाहिजे, अधूनमधून उपाशी ठेवायला पाहिजे, रात्री 3 वाजता उठून खालून बादल्यांनी पाणी भरायला लावलं पाहिजे, हा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ सरळ साधा असा आहे की तुम्हाला जे योग्य गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठीचे साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत. आता ते करणं ही तुमची जबाबदारी. मी पहिल्यांदा मॅडमला जो प्रश्न विचारला आतमध्ये आल्यावर तो हा विचारला की तुमच्या शाळेमध्ये डिजिटायझेशन किती झालेलं आहे, होमवर्क व्हॉट्सअपवर जातो का. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पूर्वी आम्ही हे करायचो, आता आम्ही हे करत नाही. याचा अर्थ ही चांगली शाळा आहे की पोरांना गपचूप डायरीमध्ये स्वतःच्या स्वतः होमवर्क लिहावा लागतो, तो घरी जाऊन आईबाप बघू शकतात किंवा पोरं स्वतःच्या स्वतः बघू शकतात आणि करावा लागतो. त्या निमित्ताने पुन्हा एकदा फोन हातात घ्यायचा आणि मग पुढचे 2 तास रीळ खेळत बसायचं त्याच्यावर. त्या आईबाप फोन ओढतायत, पोरगं नाही म्हणताय, अजून 2 मिनिट, अजून 5 मिनिट, रडारड चाललेली आहे. ते म्हणता म्हणता रात्रीचे 9:30 वाजून गेलेले आहेत. हे कार्यक्रम त्याच्यामुळे होत नसावेत अशी अपेक्षा आहे. आणि जर अशा तुमच्या घरात होत असतील तर ती जबाबदारी 100% तुमची. आणि ही पोरं लहान आहे, त्यांना तेवढी समज नाहीये. ते आत्ता माझ्यासाठी जी आनंदाची गोष्ट आहे त्याच्यासाठी काम करतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आता आपण सरस्वती पूजनापासून सुरुवात केली, त्याच्यामुळे आपण काय संस्कृतीचं नाव काढणारे लोक आहेत, देवांचं नाव काढणारे लोक आहेत. आहोत का नाही. भारतीय माणूस हा धार्मिक माणूस आहे का नाही, कुठल्या का धर्माचा असो पण तो धार्मिक असतो. तर आमचं कायम 5000 वर्ष ग्रेट ग्रेट असं म्हणणारा भारतीय माणूस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्याला श्रेयस आणि प्रेयस म्हणतात. की आत्ता छान वाटणारी गोष्ट, माझे जे सर्व हे इंद्रिय आहेत या इंद्रियांना सुखकर वाटणारी गोष्ट, याला प्रेयस म्हणतात.
आणि दुसरं असतं श्रेयस, म्हणजे जे माझ्यासाठी चांगलं आहे. पेन्शन प्लॅन सारखं असतं ते, दर महिन्याला त्याच्यात पैसे टाकत राहावे लागतात आणि ऍक्च्युली तुम्ही 60व्या वर्षापर्यंत जगलात तर मग त्याच्यातनं पैसे मिळायला सुरुवात होते. आज नाही, आज उलट पगार 10% कमी येतो हातामध्ये, कारण ते पैसे पेन्शन प्लॅन मध्ये गेलेले. त्याला श्रेयस म्हणतात, की जे आत्ता कडवट वाटतंय, आत्ता अवघड वाटतंय, पण लॉंग टर्म साठी चांगलं आहे, ते करणं गरजेचं आहे, त्याला श्रेयस म्हणतात. आणि प्रेयस ही जी प्रवृत्ती आहे ही ॲनिमल इन्स्टिंक्ट आहे, जनावराची प्रवृत्ती आहे. आत्ता पुरतं कुत्र्याला तुम्ही 4 पोळ्या वाढल्या आणि त्याला भूक जर 2च पोळ्यांची असेल तर तो उरलेल्या 2 पोळ्या बँकेत नाही नेऊन ठेवा. तो तिथल्या तिथे जे खायचं ते खातो, निघून जातो. कधी कधी त्याच उरलेल्या 2 पोळ्यांवर पाय पण वर करतो त्याचं पोट भरल्यावर. ही जनावराची वृत्ती झाली, ही जनावराची समज झाली. आपण आपल्या मुलांना फक्त प्रेयस बनवतो, कारण सतत त्याला बरं वाटलं पाहिजे, त्याचं मन नाही दुखलं पाहिजे, त्याला माझ्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, माझ्या पोराने हातपाय नाही झटकले पाहिजे, या भीतीपणे जे काय त्यांना हवं ते वागायचं, कुठल्याही प्रकारची शिस्त लावायची नाही. मग कधीतरी महिन्याभरात एकदा पासपोर्ट होतो, मग आई बाप सगळं गुंडाळून ठेवतात बाजूला आणि सगळं धुणं एकदम बाहेर धुवायला काढतात. पोरांना माहिती असतं पाणी आल्यासारखा हा कार्यक्रम महिन्यातनं एकदा होतो. काही करायचं नसतं, शांतपणे वाढ बघायची असते, मान खाली घालायची, सॉरी पप्पा, सॉरी मम्मी, चुकलं नाही, उद्यापासून करीन, असं तसं म्हणायचं. की आई बापांचा जर हात चालला आता उलट जास्त बरं, कारण मग त्याच्याबद्दल आई वडिलांनाच नंतर इतकं भयंकर वाईट वाटतं की लगेच चला मग आज रात्री आपण सगळे जेवायला बाहेर जाऊया म्हणून उलट बाहेर घेऊन जातात. आणि पोरं अजून आमच्या ठिकाणी जाऊ, तिथं पप्पा ते किती छान मिळालं तुम्हाला माहितीये का, मी परवाच त्याचा वेळ बघितला आहे करून, तिथे तुम्हाला घेऊन जातात. म्हणजे मला तर बरंचदा असं वाटतं की पोरं आई वडिलांकडनं मार खायची वाट बघत असतात, कारण त्यांना असं वाटतं की एकदा मारलं की आई वडिलांनाच इतकं गिल्टी वाटतं की ते आधीच तर सगळं विसरून जातातच, वर अजून काहीतरी जास्त. मग ते एकदा महिन्याभरात एकदा होणार होता कार्यक्रम संपला की परत पहिले पाड्या पण सगळं पहिल्यासारखं पुन्हा चालू. हातात फोन, समोर टीव्ही, पुस्तकं इकडे तिकडे पडलेली, 50 पेन्सिल इकडे, 20 स्केच पेन तिकडे, 10 शार्पनर तिकडे. हे जे होतं आहे हे प्रत्येक घरामध्ये होतं. ही माझ्या दृष्टीने चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून खूप काळजीची गोष्ट आहे. माझ्यासारख्या माणसाला इतकं काम असणं अपेक्षित नाहीये. हा महत्वाचा भाग तुम्ही लक्षात घ्या की अशा प्रकारे जे प्रॉब्लेम निर्माण होतात घराघरामध्ये हे होणं अपेक्षित नाहीये. तुम्ही शांतपणे, ठामपणे पोराकडनं काय अपेक्षा आहे ते पोरांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे. पोरांना समजेल अशा भाषेत सांगितलं पाहिजे. नाही तू खूप चांगला नागरिक झाला पाहिजे असले काहीतरी वाक्य मारतात. कारण हे काय 15 ऑगस्ट लाल किल्ल्यावर करायचं भाषण आहे? चांगला नागरिक म्हणजे काय करायचं? अपेक्षा एवढीच आहे की शाळेतून आल्यावर हातपाय धुवून गपचूप घरात आहे ते खायचं, ट्युशनला जाऊन यायचं, होमवर्क करायचं आहे. मॅडमने मला सांगितलं सगळी पोरं ट्युशनला जातात. मग माझ्या दोन्ही पोरींना मी 10वीपर्यंत ट्युशन लावली नव्हती. एखादा विषय शिकायला अधून मधून कोणाकडे गेलात तर जर फी देऊन चांगल्या शाळेमध्ये जातात तर काय करायचं ट्युशन? आणि सगळे जर टीचरच शिकवणार असतील, शाळेत लक्ष देत नाहीत कारण ट्युशनमध्ये होणार, ट्युशनमध्ये लक्ष देत नाहीत कारण शाळेत शिकवणार, दोन्हीकडे लक्ष देत नाही कारण आईबाप तर काहीतरी करून घेतीलच. म्हणजे तुम्ही आपल्या चारीकडे पैसे भरताना खिशात तुम्हाला काहीच मिळत नाही. त्याच्यापेक्षा 500च्या नोटा रस्त्याने उधळत फिरा ना, गरीब लोक निदान दुवा तरी देतील तुम्हाला. तर हा जो भाग प्रत्येक ठिकाणी चाललेला आहे तिथे स्पष्ट शब्दात मुलांना सांगा की अरे तू फोन बघतोय किंवा टीव्ही बघतोय तो काही काढून घेत नाही, पण हे मनोरंजन आहे. मनोरंजनाच्या दिवसाचं ठराविक वेळ ठरलेला असतो, तेवढाच वेळ मनोरंजन करायचं असतं. हाताने म्हणून 24 तास मनोरंजन करायचं नसतं. हा जो त्यातला तारतम्याचा भाग आहे की घरामध्ये 10 किलो साखर आहे आणि मला गोड खायला आवडतं, मी परतभर साखर घेऊन खात नाही बसत ना, कशात तरी घालतो चिमूटभर, विषय संपला. तर हे जे नियम घालणं आहे की हे मनोरंजन आहे, हे करायला 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास काय परवानगी आहे. आणि हा पगार आहे, हा बोनस आहे, त्याच्यासाठी आधी काम केलेलं असावं लागतं. त्याच्यामुळे जर 8 वाजेपर्यंत तुझा होमवर्क झाला असेल तर तू खेळायला जाऊ शकतो.
आणि जरूर खेळायला गेलं पाहिजे, ते महत्वाचंच आहे. तुला अभ्यास करताना अडचण आहे तर मी शेजारी बसून मदत करतो ना तुला अभ्यास करायला. हा जो कमालीचा महत्वाचा भाग आहे, हा जर तुम्ही सोडून दिला आणि हे अत्यंत शांतपणे, ठामपणे, गंभीरपणे मुलांना सांगावं लागतं. आणि मुलं फक्त तुम्ही सांगितलं म्हणून विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांना माहिती असते हे काय काय तर रोज गोष्टी सांगतच असते. रोजच यांना बोलायचा चान्स दिला तर हे थांबतच नाही. हे तुम्ही प्रत्यक्षात घडवून आणता आहात का? तुम्ही जर मुलाला सांगितलं असेल की तुला अर्धा तास फोन देणार आहे, तर 29व्या मिनिटाला तुम्ही तिथे उभे आहात का तो फोन ताब्यात घ्या? आणि 30व्या मिनिटाला तो तुम्ही ताब्यात घेता आहात का नाही? तो तुम्ही ताब्यात घेतल्यानंतर पोरांनी तमाशा केला तर तुम्ही शांतपणे दुर्लक्ष करू शकता आहात का नाही? वर तुम्ही हे खात्रीने पोराला सांगू शकता आहात का की हे बघ 30 मिनिट ठरले होते, 30 मिनिट केला. तुझा गेम अर्धवट राहिला, ते काय राम रावणाचं युद्ध नाहीये की ते पूर्ण व्हायला पाहिजे, बाण इथून तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. गेम आहे, चल उद्या खेळ परत अर्धा तास. आणि जर असा तमाशा करणार असशील तर रोजचा अर्धा तास सुद्धा बंद, रविवारच्या अर्धा तास असं बघू. हे जर तुम्हाला कॉन्फिडेंटली पालक म्हणून सांगता नाही आलं तर त्या पोरांना आई वडील असून काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा ते हॉस्टेलवर गेलेले बघ. आणि मग तिथे निदान गोंधळ तरी राहत नाही. मगच आम्ही बोलत होतो आतमध्ये, तेव्हा हा एक विषय निघाला की पालक इतके हतबल होत आहेत की बहुतेक बोर्डिंग स्कूल बांधणं हा सर्वात चांगला धंदा होणार आहे, कारण ह्याच्यामध्ये पालकांना वेळच नाही. ते काय करत असतात, नोकरी धंद्याच्या पलीकडे काय करतात मला माहिती नाही, पण वेळ नसतो, लक्ष नसतं, कशात तरी गुंतलेले असतात. आणि पुढे त्याचा बेकार गैरफायदा उठवताना दिसतं की आई समोर आहे, आईचं ऐकत नाही. आई कामाला जात असेल तर ऐकायचा प्रश्नच येत नाही. वडिलांना तर घाबरणं आम्ही 2 जनरेशन पूर्वीच बंद करून टाकलेलं आहे. कोणीही हक्काने, ठामपणे, खंबीरपणे शिस्त लावत नाही. हा किती विचित्र भाग आहे. आपण सगळे जेव्हा लहान होतो तेव्हा मूल म्हणून आपल्याला शिस्त लावायचा अधिकार हा आपल्या शाळेतल्या शिक्षकांना होता, आपल्या शेजाऱ्यांना होता, आजी आजोबांना होता, रस्त्यातल्या परक्या अनोळखी माणसाला सुद्धा होता. आपण सगळ्यांना सांगितलं की आमच्या पोरांना हात लावायचा नाही, आमच्या पोरांना रागवायचं नाही, आमच्या पोरांना वेडवाकडं बोलायचं नाही. बरोबर आहे, पोरांना घालून पाडून बोलून त्यांचा अपमान करायचा नाही, त्यांना फटकावायचं नाही, 100% मान्य. मग त्यांनी काहीच बोलायचं नाही, त्यांनी काहीच करायचं नाही. त्यांनी जर कधी शिक्षा दिली की तू आज होमवर्क केला नाही तर उद्या ही 5 पानं लिहून आण, तर आधी पालक भांडायला व्हायचं. असं कसं तुम्ही आमच्या पोराला शिक्षा दिली? एकच शब्द 5 वेळा लिहून काय भारत 21व्या शतकात पुढे जाणार आहे का? परवाच मोदीजींनी सांगितलं एज्युकेशन बदललं पाहिजे, तुम्ही काय जुनाट पद्धतीने आमच्या पोरांना शिकवताना शिस्ती लावताय. सगळीकडूनच जर सावरून ठेवणार असेल तर शाळा, बाकीचे लोक सगळे काय म्हणतात, तुमचे पोरं तुम्ही बघा, आम्हाला काय करतो. अशा रीतीने आपण सगळ्यांकडनं अधिकार काढून घेतले आणि ती जबाबदारी जी 100% पालक म्हणून आपल्यावर आली ती पूर्ण आपण पार पाडू शकत नाही, कारण आपण घाबरलेलो. आपल्याला असं वाटतं की हे म्हणून काहीतरी वेळाकडे करून बसेल. मग ती पेपरमध्ये येणारी काहीतरी एक बातमी वाचलेली असते की आईने पोराचा हातातला फोन काढून घेतला आणि लगेच पोरांनी काहीतरी वाईट केलं. अशी एक बातमी वाचली की सर्व आई वडिलांच्या काळजाचं पाणी पाणी होतं. ते पेपर लिहिणारे, छापणारे कधी पूर्ण स्टोरी सांगत नाही. हे किती वर्ष त्या घरात गोंधळ चालला होता, बाकीची परिस्थिती काय होती, त्याच्याशिवाय अजून काय झालं होतं, काही नाही. तेवढीच फक्त बातमी येते की आईने फोन काढून घेतलं पोरांनी आत्महत्या. ती सगळ्या आया बिचाऱ्या घाबरल्या, त्यांची हिंमतच संपली पोरांना नाही म्हणायची. कारण हे कोणाला हवं? कुठल्या आई बापाला असा प्रसंग स्वतःच्या घरात घडायला हवाय? आणि घडतही नाही. प्रत्येक घरामध्ये का मेजॉरिटी घरांमध्ये या गोष्टी घडतच नाही. पोरं फार हातपाय झटाका ऊन करतात, येतात थोड्या वेळाने भूक लागली पाहिजे. पण हे शांतपणे, थंडपणे, खंबीरपणे रोजचे रोज करणं हे फार महत्वाचं आहे. माझ्या दृष्टीने चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून 4 आणि 5 वर्षाची पोरं मोबाईलला अडिक्ट झाली आहेत ही फारशी आश्चर्यकारक गोष्ट नाही, कारण मला मेंदू समजतो ना की त्या छोट्या मुलाचा मेंदू एंटरटेनमेंटला ट्यून्ड असतो. तो प्रेयस गोष्टीच करत राहणार, त्याला कोणी थांबवलं नाही. तर आश्चर्य याचं आहे की 60 आणि 70 वर्षाचे आजी आजोबा ज्यांनी 30व्या वर्षापर्यंत टीव्ही बघितला नव्हता,
रिटायरमेंट पर्यंत ज्यांच्या हातात फोन आला नव्हता त्यांना हातातला फोन खाली ठेवत नाही. आपल्या घरात नातवंड आहे, ही वाईट गोष्ट त्यांच्या हातात अनलिमिटेड नाही पडली पाहिजे, तर मी माझा सुद्धा फोन बाजूला ठेवतो. हे शहाणपण आजी आजोबांमध्ये सुद्धा राहू नये, ही खरी भीतीदायक गोष्ट आहे. मग आम्ही काय करू? मग आम्हाला बोर होतो. अरे तुमचे आजी आजोबा काय करत होते? हरिहरी करत होते ना, पारावर बसत होते ना. ठीक आहे, तुमच्यासाठी बसायला आम्ही पार नाही शिल्लक ठेवलं, हरिहरी तर करू शकतो. काय करायचं तुम्हाला फोन? नाही का बरं का, फोन घेऊन मोठे दैदिप्यमान शोध लावतायत अशातलाही प्रकार नाही. खोटे खोटे रीळ आणि काहीतरी फेक न्यूजच बघतात आणि वर त्याच्यावर चिडचिड करतात की करंगळीला इकडे सुपारी बांधली की आमका आमका देव प्रसन्न होतो, बँकेत पैशाचा पाऊस पडतो मग सगळे सुपाऱ्या बांधून करतात करंगळीला. ही तर अक्कल आहे म्हणजे. हा जो सर्व भाग आहे, मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला खूप जास्त मुद्दे नाही सांगणार. पोरांना IIT पर्यंत कसं पोहोचवायचं याचा काही फॉर्म्युला नसतो, आणि तो जर फॉर्म्युला कोणाकडे असता तर तो तुम्हाला असा फुकट सांगणार नाही. एवढं तर मार्केट लॉजिक तुम्हाला सांगतं का की खात्रीने तुमच्या पोराला IIT पोहोचवतो असा जर माझ्याकडे फॉर्म्युला असता तुम्ही तो कशाला फुकटात विकेल? भारतातला सर्वात श्रीमंत माणूस होईल ना मी. सगळे पालक लाईन लाईन उभे राहतील, बँका लोन देतील, डॉक्टर शुक्लांच्या फॉर्म्युलासाठी लोन. पुढचे 20 वर्ष तुम्ही EMI भरायचे, पण पोरगा IIT जाणार. कराल की नाही? आवडतो उभं राहाल का नाही लाईन लावून सगळं? कारण नसतो असा फॉर्म्युला. पण जर ते वातावरण व्यवस्थित राहिलं नाही, मुलांची गाडी त्या पटरीवर राहिली नाही, तर तुमचं मुलं IIT जायचं, मेडिकल कॉलेजला जायचं, इंजिनियर व्हायचं, मोठं काहीतरी व्हायचं, जे काय चान्सेस आहेत ते सगळे संपून जाणार. आणि जी मुलं, जे कुटुंब या गोष्टी कंट्रोल करू शकता आहेत, मुलांच्या प्रेयस वृत्तीला थोडा आळा घालून श्रेयस वृत्ती घरामध्ये नीट राबवत आहेत त्यांच्या बाबतीत आणि स्वतःच्या बाबतीत, ती मुलं जग जिंकणार आहेत. आणि निष्काळजी पालकांची पोरं त्या पोरांसाठी काम करणार, तेही त्यांनी नोकरीवर ठेवलं तर. आणि ते जेव्हा ठेवतील तेव्हा त्या महिन्याचा पगार पुढच्या 15 तारखेला मिळणार, हे लक्षात ठेवा. कारण ते शिकलेत आयुष्यभर. आधी काम, मग 4 दिवस वाट बघायची, त्यानंतर पगार मिळणार, तोही TDS टाकू. त्याच्यामुळे या बदलणाऱ्या जगामध्ये जर जगायचं असेल तर घरामध्ये एक विशिष्ट शांत पण खंबीर वातावरण तयार होण्याची गरज आहे. आपले आई वडील नियमाने वागता आहे, घाबरत नाही, पॅनिक झालेले नाही आणि हावरत नाही. फक्त 16चे 17 मार्क आणतो असं म्हटल्याने लगेच माझ्या पुढे सर्व गोष्टी उभे करणारे घाबरट आई वडील माझे नाही. कारण या गोष्टीला किंमतच मिळत नसते, हे तुमच्या मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ती जर हिंमत तुम्ही रोजच्या रोज दाखवू शकला तर त्याचा उपयोग होणार. आता घरी जाऊन पोरांना हे नका सांगू, तिथे एक मोठे डॉक्टर आले होते, त्यांनी सांगितलं 30 मिनिट फोन वापरायचा आहे, तुम्ही तो काढून ठेवा. ही तुम्ही अंमलात आणायची गोष्ट आहे, घरी जाऊन पोरांना याच्यावर भाषण द्यायची गोष्ट नाही. साधी गोष्ट लक्षात ठेवा की जे आई वडील मुके असतात ते सुद्धा पोरं व्यवस्थित वाढवतात. मुक्या आई वडिलांची पोरं वाढतात, बहिरे आई वडिलांची पोरं वाढतात, आंधळ्या आई वडिलांची पोरं वाढतात. मी एक फॅमिली बघितली मुंबईमधली, आई वडील दोघंही आंधळे, उत्तम वाढ होती पोरांची. याचा अर्थ सारखी बडबड करावी लागते पालकत्वासाठी असं नाहीये, उलट बडबड करणाऱ्यांचा जास्त घात होतो. त्याच्यामुळे आई वडील हे कृतीतनं दिसलं पाहिजे. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा प्रत्येक शब्द आठवत नसणार आहे, कारण तो खूप महत्वाचा भाग आहे. आधीच्या जनरेशन्स मधले पालक हे इतके बडबड करत नव्हते, थोडक्यात मुद्द्याचं समजायचे आणि जे बोलले ते खरं करून दाखवायचे. आई जर म्हणाली की मेल्या ते जेवला नाहीस ना तर ताट उचलून ठेवील आणि देणार नाही परत, तर तिथे खरं करत होते. तिच्या डोळ्यात पाणी येत असेल, कदाचित पोरगं उपाशी राहिलं म्हणून तीही स्वतः उपाशी राहत असेल, पण ही शिस्त गरजेची आहे. अन्नाबद्दलचा माज चांगला नाही, ही जास्त महत्वाचे संस्कार आहेत हे त्या माऊलीला माहिती होतं. ही हिंमत शांतपणे, खंबीरपणे
कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा न करता, त्रागा न करता, रडारड न करता, हात न उभारता रोजची रोज लावता आली पाहिजे. आणि मग ते मुलं आपोआपच चांगली होते. कारण कमालीच्या बेशिस्त आणि प्रेयस प्रवृत्तीवर काम करणाऱ्या जगामध्ये ज्या मुलांमध्ये ही श्रेयस प्रवृत्ती आहे हे खूप पुढे जाणार आहे. त्या अमुकच एका फील्डमध्ये जातील असं नाही. तुम्हाला जे हवं आहे की माझ्या पोरांनी तेंडुलकरच व्हायला पाहिजे, त्याचं तेंडुलकर होईल असं नाही. पण तो जे काय करेल ते मनापासून करेल, त्याला त्याच्यामध्ये आनंद असेल आणि तो त्याच्यामध्ये पुढे जाईल, सुखाने राहील. हा फार महत्वाचा भाग आहे. याच्यामुळे लगेच गणितातले मार्क वाढत नाही. याच्यामुळे 20 वर्षानंतरच्या सुखाची गोष्ट आहे. म्हणजे पुन्हा इफेक्ट हा प्रेयस नसतो, तो श्रेयस असतो. अपेक्षा सुद्धा श्रेयस ठेवाव्या लागतात. एवढी साधी गोष्ट जर पालक म्हणून तुम्ही लक्षात ठेवली, साधी म्हणजे बोलायला सोपी पण करायला कमालीची अवघड असलेली जी गोष्ट आहे, ही जर तुम्ही करणार असाल तर आपण बोलू, तर आपल्याला काहीतरी चान्स आहे, तर आपण हा देश घेऊन जगात कुठेतरी पोहोचणार आहोत. उद्या क्रिकेटची फायनल, किती जण हिंमत दाखवणार पोरांना की हा 4 तासाचा अभ्यास जर झाला नसेल तर टीव्ही बंद राहील घरामध्ये, नाही बघू लागणार. हे तू गेल्या आठवडाभर कबूल करतोय, शिल्लक आहे. तूही मॅच नाही बघणार, मीही नाही बघणार. असं नाही की तू आतला खोलीत बसून अभ्यास करायचा मी मॅच बघणार आहे, मीही नाही बघणार. घरात कोणीच मॅच बघणार. हे किती जण हिंमत दाखवणार. हे अतिरेकी शिक्षण नाही. हे मुलांना आज संध्याकाळी सांगणं गरजेचं आहे. रात्री झोपताना आठवण करून देणं गरजेचं आहे. उद्या सकाळी उठल्या सांगणं गरजेचं आहे. 6 वाजता मॅच सुरू होणार आहे तर 2 वाजता परत आठवण करून देणं गरजेचं. 4 तास राहिले, 4 तासाचा अभ्यास काढला होता, 6 वाजता मॅच सुरू होणार, इथून पुढे 4 तास शिल्लक आहे. हे शांतपणे सांगणे आणि वेळ प्रसंगी ते करून दाखवणे, जर तो वेळ पडला तर ही महत्वाची गोष्ट आहे. भारतामध्ये आता आपण कोणाबद्दलच फार आदराने बोलत नाही. राजकारण्यांबद्दल आपण कधीच बोलत नव्हतो. आपण डॉक्टरांबद्दल आदराने बोलत नाही. परिस्थिती खूप बदलली. दुकानदारांबद्दल बोलत नाही, व्यावसायिकांबद्दल बोलत नाही, कलाकारांबद्दल बोलत नाही, साधू संतांबद्दलही चांगलं बोलत नाही. बरोबर, कारण अनुभव वाईट आले. 2 गोष्टींबद्दलचा आदर हा भारतामध्ये अजून शिल्लक आहे असं मला वाटतं. त्यातला एक गट आहे शास्त्रज्ञांचा. बरोबर, शास्त्रज्ञांबद्दल आपल्याला अजून आदर वाटतो. आणि दुसरा जो गट आहे ज्याच्याबद्दल आपल्याला अख्ख्या भारताला कायम आदर वाटतो तो म्हणजे सैनिकांबद्दलचा. या दोन्हीही गटांबद्दल कोणालाही भारतात शंका नसते. आणि त्यातला कोणी वाईट निघाला तर आपण म्हणतो नाही तेवढा एक वाईट आहे, बाकी हे असे नसतातच. आणि ते योग्यही आहे. या लोकांना कधी तुम्ही भाषण करताना ऐकलंय का? कधीतरी ऐकलंय का? त्यांच्या फक्त कामाचा इफेक्ट आपल्याला दिसतो. बरोबर, त्यांचं फक्त काम दिसतं. पालकांचा एक्झॅक्टली हा गोल आहे की नुसती बडबड करत बसण्यापेक्षा आणि सतत भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा शांतपणे, खंबीरपणे आपल्याला जे विहित कर्तव्य आहे पालक म्हणून मिळाले ते आपण धीराने, खंबीरपणे आणि आनंदाने पार पाडणार आहोत का? नाही तर माझ्यासारख्या माणसाचं काम वाढत राहील, बोर्डिंग स्कूल्स वाढत राहतील आणि हा देश असाच गाठागाळा खातीकडे तिकडे जात राहील. कारण त्याची अख्खीची अख्खी पिढी अशी बनणार आहे की तुम्ही काय केलं लहानपणाचे 18 वर्ष असं विचारलं तर ते सांगतील आम्ही रोज 500 रील्स बघितली. की चायनामध्ये रील बनवायच्या AI फॅक्टऱ्या निघतील आणि अख्खा भारत फक्त स्क्रोल करत बसलेला आहे, अशी परिस्थिती. आणि आपलं सगळ्यांचं म्हातारपण फार वाईट जाईल. कारण हे आपल्याला डोळ्यांनी बघावं लागणार. या गोष्टीचं भान असू दे. तुम्ही सगळे शांत आणि गंभीर झालेला आहात ही माझ्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे. याचा विचार करा, प्रॉपर ऍक्शन प्लॅन बनवा. लगेच उद्याच्यासाठी मी तुम्हाला एक स्पेसिफिक ऍक्शन प्लॅन दिलेला आहे. त्याआधी 4 तासावर जाऊ नका, नाही तर पहिलीच्या पोराला 4 तास अभ्यास करायला लावा. पहिलीच्या पोरांनी 1च तास अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर तेवढं करा, कृतीमध्ये आणा, तर ही संध्याकाळ आपली सत्कारणी झाली असं आपण म्हणूया. नाही तर आपले देव फक्त तुझे पुरते राहतील, त्याच्या पलीकडे त्याचा काही अर्थ नाही. धन्यवाद.